जय भीम. आज सम्राटनगर तासगाव या ठिकाणी आज आमच्या भगिनी कार्यामध्ये अगदी नेटानं काम करणारी व्यक्तिमत्व आमच्या ताई आहे. तर आज आपण या ताईची मुलाखत घेणार आहे. ताईच्या जीवनामध्ये कसं घडलं किंवा काय घडलं किंवा समाजकार्यात कशा ताई आल्या किंवा मार्गदर्शन कुणी केलं या विषयावर आपण बोलणार आहे. तर जय भीम ताई. जय भीम. ताई, तर तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा. माझं नाव संजीवनी दिलीप कांबळे. मग आता तुमचं म्हणजे शिक्षण किती झालं? शिक्षण माझं 7वी झालं. 7वी झालं. तिथून पुढे शिकता आलं नाही म्हणजे काय? शिकता आलं नाही, परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही. माझी इच्छा खूप होती, काय होती? शिक्षिका व्हायची माझी इच्छा होती. बरं. पण आई वडिलांच्या परिस्थितीमुळे शिक्षण माझं रद्द झालं. माझं अगदी 14 वर्षातच माझं लग्न झालं. लहान वयात असताना लग्न झालं माझं. बघा, त्यांचं इच्छा असताना सुद्धा शिक्षिका होण्याची इच्छा असताना सुद्धा ती काय म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यावेळेला प्रत्येकाची परिस्थिती तशीच होती. हो. सगळ्यांची तशीच होती. तशीच होती. एकसारखी आता कुठं आपल्या त्या बाबासाहेबांमुळे बदलली परिस्थिती. चांगल्या ठिकाणी आलोय. हो. चांगल्या ठिकाणी बसलोय, चांगल्या ठिकाणी खातोय, फिरतोय, कपडे बिपडे घालून आपण चांगल्या आता बऱ्यापैकी आपण हो, आहे. परिवर्तन झालंय खूप. परिवर्तन झाले. मग तुम्हाला ताई मला एवढं सांगा, तुम्हाला समाजकार्यात तुम्हाला केव्हा आवड निर्माण झाली? समाजकार्याची आवड म्हणजे मार्गदर्शन म्हणजे सावंत मॅडमने आमचं उपासिका शिबिर घेतलं. मग माझ्या मुली पण त्यावेळेस होत्या. माझ्या मुलींचे आता लग्न झाले ते, माझ्या मुली पण त्यावेळेस. मग आम्ही 10 दिवसाचं उपासिका शिबिर केलं. मग मॅडमने सांगितलं की काय काय शिकता खूप आलं. अंधश्रद्धेचं वगैरे असं कशावर विश्वास ठेवायचा, कशावर अंधश्रद्धा, त्यांनी खूप आम्हाला अंधश्रद्धेवर खूप छान सांगितलं मॅडमने. विश्वास ठेवला? विश्वास, हो, मॅडमवर विश्वास पूर्ण ठेवला. एक वेळा मॅडमने असं ते हे करतात ना, जादूटोणा वगैरे काय काय करतात बघा, त्या नारळामध्ये काय काय धाग, काळं धाग, केस, काचा वगैरे काय काय घालतात का नाही, तर तो प्रयोग आम्ही एक वेळा केला. मॅडमने करायला लावला मॅडम. मग चांगल्या भरपूर लेडीज होत्या. मग मॅडम म्हणले, आता बघा मॅडम, हे जर मला जर कोणी करणी केली असली तर या नारळामध्ये जे काय काय असेल ते तुम्हाला सगळं दिसेल. मग मॅडम म्हणल्या, कोण तर माझ्या नारळ उतरा. तर कोणच उठेना. मग मी उठले, मॅडमवर असं नारळ उतरला आणि फोडला. त्याच्यातून काचा, केस असं बरंच काय काय साहित्य निघलं. मग मॅडम म्हणल्या, बघा हे कसं अंधश्रद्धा हे असं असतं. मग मॅडम नंतर आम्हाला ते सांगितलं की असं असं एका साईडनं होल करायचं आणि त्या सुईनं असं ते आतमध्ये सगळं साहित्य टाकलेलं असतं आणि ते असं म्हणजे अंधश्रद्धेचं असं काही नसतं. त्यात खरोखर असं काही नसतं. तो नारळ हा नैसर्गिक झाडाला लागला, त्यामुळे त्यात कुठलंही साहित्य नसतं. ते स्वतः आपण घालतो. म्हणजे जादूटोणा करणारे जे लोक असतात ते स्वतः त्यात घालताना माणसाला बरोबर असं म्हणजे बेवकूफ बनवतात लोक, की तुम्हाला असं केलं, तुम्हाला तसं केलं, त्याच्याकडून पैसे घेतात ते. काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे हे खरंच म्हणजे लोक फसवतात आपलं, हे लक्षात आलं ना आपल्या. तुम्हाला त्यावेळेला कसं जाणवलं चांगलं म्हणजे फसवते ती करते त्याच्यामुळे तुमच्यावर काय प्रभाव पडला का? प्रभाव म्हणजे मॅडमने असं आम्हाला सगळं सांगितलंच ना, की असं काय नसतं. आम्ही स्वतः त्यात रात्री सगळं घालून ठेवलं होतं आणि तुम्हाला फक्त फोडायला सांगितलं नारळ. तो विषय तुमच्यावर प्रभाव कसा पडला? त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं म्हणजे आपण त्यावेळेला घरात पळत होतो का? नाही, आम्ही एवढं काय तसलं काय अंधश्रद्धेचं पहिल्यापासून जास्त काही करतच नव्हतं. फक्त गणपती वगैरे बसवणे बसवत होते. त्यांचं काय नसतं. आमचं सगळं जे काय मी करेल त्यांच्या सहभागाचा असतो त्यांचा. मग गणपती वगैरे नाही, त्यांनी काय बोलत नव्हते. मग इकडे भारत माने आणि लोखंडे सर इकडे आमच्या घरी आले. माझ्या मुली चांगल्या शिकलेल्या भरपूर आहेत. MA BEd झाले, ते MCA झालेले माझ्या मुलगी आहेत. दोन्ही चांगल्या शिकलेल्या मुली आहेत माझ्या. मग ते सर म्हणायचे, एवढ्या यांच्या मुली शिकलेल्या आहेत मग हे असं गणपती वगैरे कसं काय बसवतात. मग दोघांनी मिळून आम्हाला सांगितलं की असं असं म्हणजे मी गणपती वगैरे काय बसवू नका. मग तेव्हापासून आम्ही बंद केलं बसवायचं. तुम्ही त्यावेळेला गणपती बसवायचं बंद केलं. तुम्हाला भीती काय वाटली? नाही, भीती काय वाटली, कारण प्रत्येक वर्षाला आपण गणपती बसवतोय. आता एखादा गणपती मागे लागेल किंवा म्हणजे काय नाही भीती काय वाटली नाही. भीती काय वाटली. नंतर थोडेस उपासिका शिबिर झालं तेव्हा भीती सगळी मनात निघूनच गेली आमच्या. अंधश्रद्धेपासून पूर्ण मुक्त झालोय आम्ही आता. मग असं तुम्ही एखाद्या कोणाला मार्गदर्शन केले? हो, बऱ्याच जण केले मार्गदर्शन आम्ही. कुणाच्या पायात धागा वगैरे काळा दिसला ना, मी सांगितलं की हो, बऱ्याच वेळा सांगितलं की असं हे म्हणजे तुम्ही स्वतः कष्ट करता, पण तुम्ही सगळं श्रेय देवाला देऊ नका. तुम्ही स्वतः तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा तुम्ही. आणि धागं बांधणं, उपास धरणं, ते लिंबू मिरच्या बांधणं वगैरे हे त्यानं काही होत नसतं.
जे काय करायचं आपलं आपण कष्ट करतो म्हणून आपल्याला जे काही चांगले दिवस मिळतात. त्या भगिनीला तुमचं पटलं का तुमचं जे सांगितलं? हो, काय काय जणांना पटते, काय काय जणांना पटत नाही ना, ते भीतीमुळे हे करतात. मग मग आता तुम्ही त्या महिला भीतीनं राहिलेल्या अजून तशा हा. त्या महिला आता तुमच्या गटामध्ये आल्यात का? हा, येतात की, होय येतात. मग आता त्याच्यावर आता म्हणजे पूर्ण अगदी व्यवस्थित आहे. हा, व्यवस्थित आहे आता? हो. तुमच्या- मी एखाद्याला सांगते की धागा का बांधता तुम्ही, तर असं असं काय तर होतं. मी म्हटलं मग मला पण सांग, म्हटलं माझं पण बरंच काय काय, मला शुगर बिबर आहे, ते तर माहीत जाईल मला पायात धागा बांधल्यानंतर. तर नाही तसं काय नसते, तसं काय, म्हणजे ते मान्य करत नाही. ते आम्ही जे सांगतो त्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच ठेवतात त्या लोक. मला ते कुठं भिवून भीतीनं, हा, भीतीपोटीच करतात ते. एवढं दडपण आहे, हा. दडपणातून सुद्धा माणूस एवढं बाहेर निघालं म्हणजे एवढं सोपं नाही. हो तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन भेटल्यामुळे मॅडममुळं तर तुम्ही 4 माणसाला सांगता हेच आपण मिळवलेलं आहे. हो. एखादी कुठे विकत किंवा शब्द मिळत नाही तो सांगू कोण जाऊ शकत नाही. हम्म. एक चांगल्या आंबेडकर विचारानं तुम्ही एक चांगल्या पद्धतीने चालला तर आता एखाद्या महिलेच्या भीती असेल देव वगैरे प्रत्येक घरात हो आहे किंवा आजीनं किंवा सासूनं ठेवलेलं असते किंवा काय आहे. मग तुम्ही एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, हम्म. माझी बहिणी असेल ती तुमच्याकडे आली, बाबा माझं असं आहे, तर तुम्ही त्या आमच्या बहिणी तुम्ही काय सांगा? मी त्यांना हे सांगते, आता आमच्या घरी एक येते लेडीज, ती म्हटले माझा उपास आहे, करायचा ते करा. मी म्हणते काय, तू उपास सोड आणि कुठला देव तुला काय बोलला तर मी लगेच येते, मला बोलव, मी तुला मदत करते. कुठला देव तुला त्रास देतो सांग, म्हणलं मला, मी लगेच मदत करते तुला. तयारी होत नाही त्यांच्या मनाची लवकर, हेच महत्वाचं आहे. आपण मस्त खूप प्रयत्न करतो की त्यांना यातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा, आपल्या सगळं त्यांना वागायला शिकवायचा, असं प्रयत्न करतोय आम्ही बऱ्याच ठिकाणी. पण काय काय लोकांना पटते, काय काय लोकांना पटत नाही ती गोष्ट. हा, ते म्हणजे पहिल्यापासून आम्ही करत आले. अरे पहिल्यापासून तुम्ही जरी केलं तर कुठं तुम्ही सोडा ना, ते पाठीमागच्या आंधळ्यासारखं ओढत आणि मग तुम्ही पुढे ओढत नेऊ नका ते. बरं, आता एखादी म्हणजे या विषयावर तुम्हाला सांगत असताना तर तुमच्या जी व्यक्ती येणार आहे तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय संदेश द्यायचे किंवा माहिती काय द्यायची का म्हणजे तुमच्याकडे भेटायला यासाठी त्या विषयावर? म्हणजे तुम्ही आता एक गणपती हा विषय, आता आपण गणपतीचा विषय धरून चालतो, देवाचा विषय हा धरून चाललोय, तर एखाद्या बाबा खरंच त्या बाईवर एखाद्या दडपण आहे, म्हणजे मन मोकळं होत नाही. मी अशी एखादी महिला तुमची युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्याकडे संदेश केल्यानंतर एखादी महिला तर तुम्हाला विचारायला लागली तर तुम्ही त्यासाठी संदेश काय म्हणजे? आम्ही त्यांना एवढंच असं मार्गदर्शन करणं, मार्गदर्शन करणार एवढं की आपण जे काय करतोय ते आपल्या कष्टाने करा, देवावर विश्वास ठेवू नका, आपल्या कष्टावर विश्वास ठेवा. हा, हेच सांगणार मी त्यांना. हो, तुमच्याकडे भेटण्यासाठी एखादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल सांगते. 9975 9975 थांब एक मिनिट, विसरला माझा नंबर. कसं काय बघा ते मोबाईल तुम्ही बघा. जय भीम.